धाराशिव मधील सामान्य जनतेचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आदरणीय खासदार ओमराजेजी निंबाळकर यांना विनंती करतो उपस्थित सभेला आपण संबोधित करावा। मला वाटतंय आबैरावचं झाल्यावर आमचं कुठं आता असो। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 आज या ठिकाणी लातूर शहरचे आमदार आणि भविष्यातील मुख्यमंत्री म्हणायला काय हरकत नाही अमितजी देशमुख साहेब या आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख साहेब आणि आता ज्यांचं भाषण ऐकलं खरं मला वाटतं तुमच्याकडे कुठे गेले तर आबैराव निलंग्याचे हा भावी बिवी काळजी करू नका 23 तारखेला होतेच। आबैजी साळुंके या सर्वांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी ज्या सभेचं आयोजन केलंय या सभेला उपस्थित असलेले सहकार महर्षी आणि सहकारी संस्था कशा चालवाव्या याचं उदाहरण फक्त महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला देणारे आदरणीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले राज्यसभेतील आमचे सहकारी इम्रानजी प्रतापगडी साहेब मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं असे महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय अमित भैया देशमुख साहेब आणि एक आमदार ज्या तडफेनं काम करतात आणि आताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत आबैजी आपल्याकडनं ऐकलं की अतिशय उत्तम पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्यांनी चालवली आणि जवळपास 100 कोटीचा नफा त्या बँकेला मिळवून दिला आणि शेतकरी अभिमुख त्या ठिकाणी कारभार केला असे लातूर ग्रामीणचे आमदार सन्माननीय धीरज भैया देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय आई साहेब वहिनी साहेब लोकसभेतील माझे सहकारी काळगे साहेब श्रंगारे साहेब तुम्ही बी आहो आमचे माजी सहकारी बी आहेत उल्हासदादा खरं आपलं नाव घेतल्याशिवाय मला वाटते भाषण पूर्ण होऊ शकणार नाही। कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचं अगदी सावलीप्रमाणे साथ देणारे आणि परम मित्र उल्हासदादा पवारजी आता मंचावरील सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचाच नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली ज्या लोकांनी कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणाहून महाराष्ट्राला दिलं ती तमाम या ठिकाणची वडीलधारी जनता वडीलधारी मंडळी उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो मला वाटते मी काय फारसं सांगायची आवश्यकता नाही इथं प्रचार करायची आवश्यकता नाही कारण 1983 पर्यंत हा लातूर जो जिल्हा झाला तो धाराशिव मध्ये उस्मानाबाद मध्ये तालुका होता बरोबर आहे का नाही 83 लातूरची जिल्ह्याची निर्मिती झाली आणि 83च्या नंतर मला वाटतंय आज धाराशिवकडं आणि लातूरकडं दोन्हीकडं बघितल्याच्या नंतर काय फरक दिसतोय हो काय आमचं धाराशिव पुढे दिसते लातूर मागे दिसते लातूर आमच्या तालुका होता का लातूर जिल्ह्यात धाराशिव तालुका होता अशी अवस्था असावी इतका फरक मला वाटतंय लातूर जिल्ह्यात आणि धाराशिव जिल्ह्यात होतो दिसतो आणि तो फरक जर का दिसत असेल तर त्याला कारणीभूत त्या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आहेत
आणि त्यांचा वारसा समर्थपणे या ठिकाणी चालवणारी सगळी मंडळी मंचावर बसलेली आहे. अभयजी, आपण म्हणलात की माझ्या कामाचा, अभयजी मी नशिबवान माणूस आहे की मला विलासरावजी देशमुख साहेबांना जवळून अनुभवता आलं, त्यांना काम करत असताना बघता आलं. मला वाटतंय त्यांचा आदर्श आपण घेण्यासारखा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस जर सामान्य माणसाचा फोन उचलू शकत असेल तर आपण साधे खासदार आहेत, आपण का उचलू शकत नाही? हा आदर्श सुद्धा आम्ही विलासरावजी देशमुख साहेबांकडून शिकलो. आज साहेबांचं त्या ठिकाणी सहवास मला लाभला. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सहवास मला लाभला. हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सहवास मला लाभला. ही सगळी मंडळी लोकनेता होण्यासाठी काय असावं लागतं, किती त्याग करावा लागतो, किती समर्पण असावं लागतं, हे सगळ्यांचे धडे देणारी ही सगळी मंडळी होती. आणि या साऱ्यांचा सहवास आणि ह्या कामाची पद्धत मला जवळून अनुभवता आली. मला वाटतं हे सुद्धा माझं नशीब आहे. आजपर्यंत पवार साहेबांच्या जवळ कधी जाता आलं नव्हतं. काही राजकीय अडचण होती माझी, पण ती सुद्धा अडचण मागच्या काही काळामध्ये दूर झाली आणि पवार साहेबांना सुद्धा मी जवळून अनुभवलंय. आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की खऱ्या अर्थानं सामान्य माणसानं नेतृत्व घडवल्याच्या नंतर त्या जिल्ह्याचा विकास किती ताकदीनं होऊ शकतो हे दर्शवायचं काम लातूरच्या नेतृत्वानं पूर्ण महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलंय. आज मला आवर्जून सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रात क्रमांक 2च्या लीडनं मी लोकसभेचा खासदार म्हणून निवडून आलो. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा कुणाचा असेल तर मला वाटतं अमित भैया, अगदी आपण स्वतः उमेदवार असल्या पद्धतीनं त्या ठिकाणी माझ्यासाठी प्रचार केला आणि आज तब्बल 3,30,000 इतकं मताधिक्य घेऊन देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम अमित भैयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय. आज माझ्या इथल्या सगळ्या शिवसैनिकांना माझी नम्र विनंती आहे, नम्र निवेदन आहे की त्या ठिकाणी लोकसभेला ओमराजे उमेदवार असताना सुद्धा अमित भैया स्वतः उमेदवार असल्यासारखं त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून फिरलेत. आज बांधवांनो, तुमची आमची जबाबदारी आहे की भैयांना सुद्धा तितक्याच ताकदीनं आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचंय. दिलीपराव साहेब असतील, धीरज भैया असतील, आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या विजयामध्ये सगळा मोठा हातभार आपण लावला, ज्याच्यामुळं हा ओमराजे या ठिकाणी देशाच्या लोकसभेत गेलेला दिसला. आज इथं बरेचसे शेतकरी उपस्थित आहेत का नाही? भाई और बहनों, केवढे निघायला सोयाबीन? भाई और बहनों, 11,000 का सोयाबीन 3200 को बेचने को लाया. अभी तो निश्चित हुई क्या नहीं हुई? हुई क्या? मला वाटतं आता ह्याचा विचार सामान्य शेतकऱ्यांना कर, ह्याचा विचार आता सामान्य शेतकऱ्यांना बघणं गरजेचं. की पक्ष फोडायचा आणि पक्षच आमचा आहे म्हणून सांगायचा. आमचा बी पक्ष फोडला, आमचं चिन्ह बी नेलं निघून. राष्ट्रवादी काँग्रेसची तीच अवस्था झाली, त्यांचंही चिन्ह घेऊन गेले. पण बांधवानो, ह्याच्या पाठीमाग खरा कळीचा सूत्रधार नारद मुनी कोण होता हो? कमळाबाई. कमळाबाई कोण होता? कोण होता? मला आपल्याला एवढंच म्हणायचंय की मागच्या 2.5 वर्षातलं महाराष्ट्रातलं नासवलेलं राजकारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी जवळून बघितलंय. त्या नासवलेल्या राजकारणाला जर मूठ माती द्यायची असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार तुम्हा आम्हाला आणल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय बांधवानो त्या ठिकाणी शिल्लक नाही. आणि मी म्हणतो, प्रचारात फार कुठला मोठा मुद्दा घ्यायचाच नाही. तुम्हाला फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? ह्याच्यापेक्षा काही जास्त मुद्दा घ्यायची गरज? मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलंय. आज मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की भैयासाहेब, आपल्यामुळं 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना 2 वर्ष आपले कोरोनामध्ये गेली आणि भैयासाहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये
आमच्या धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा अमित भैयाने त्या ठिकाणी मंजूर करून दिलं. आज लाखो लोकांची सोय त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या गोरगरीब रुग्णावर उपचार त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जातात. आज आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आता उद्याच्या येणाऱ्या 19 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मी असं तपासून बघत असतो अधूनमधून काय होतंय. सभा बी जोरात असती, ऐकणारा मन लावून ऐकायला का नाही ते आपण तपासून बघावं लागतंय बोलणाऱ्यानं. म्हणून हटकून म्हणलं मी 19, पण 19 म्हणल्या खाटदिशी उत्तर काय आलं. म्हणजे तुम्ही अतिशय मन लावून ऐकायला लागला हो. अंधभक्तासारखी काय भानगड. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी या आर बैठो हम आगे बढ़े हैं, अभी तुम बैठो नीचे, अब तुम सिर्फ हमारे पीछे अच्छे से खड़े रहो, तुम इधर मिधर मत जाओ फिर अभी सब. असो, मला भैयासाहेब खरं आपल्या सगळ्याची क्षमा मागायची. खरं तर पूर्ण सभा होईपर्यंत थांबायचं होतं, पण उमरग्याला सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या उमेदवाराचा फॉर्म भरायचा, त्यामुळे तिथं जाण्याची गडबड आहे. म्हणून आपल्या सगळ्याची क्षमा मागतो आणि आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय, आपलं चिन्ह काय, आपलं चिन्ह काय, हाताचा पंजा. आणि ते एक थोडं राहिलंच तरी बघा असं होते माझं, गडबड झाली की. लाडकी कोणची योजना आहे होती. हा, लाडकी खुर्ची योजना आहे का. 2.5 वर्षापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री झाले. खरंच तुम्हाला जर बहिणीबद्दल इतकं प्रेम असतं तर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब बसल्या बसल्या त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमुक्ती द्यायचं काम केलं, तसं ह्यांनी केलं का हो लाडक्या बहिणीच्या बाबतीत. जेव्हा लोकसभेचं रुमनं बकदिशी पाटाडात बसलं की मग ही जागी झाली आणि मग ह्यांना बहीण आठवायला लागली. बांधवानो, बहिणीला 1,500 रुपये द्यायच्या गप्पा करतात, पण दाजीची वाट लावायचं काम ह्या सरकारनं केलंय का नाही. दाजी 11,000चं सोयाबीन 3200 इकू व्याजार आहे आणि आता सुद्धा तेलाचा डबा काय भावात घेता ही तुम्हाला चांगलं माहित आहे. ह्या सगळ्या बाबीचा विचार करून येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह हे हाताचा पंजा आहे. त्या हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी लातूरला साजेशा अशा पद्धतीनं महाराष्ट्रात क्रमांक 1 ची लीड मला वाटतंय अमित भैया आणि धीरज भैयांना त्या ठिकाणी द्यायचं काम आपण सगळ्यांनी करावं. आणि साळुंके साहेब, तुम्ही बी काळजी करू नका. इतका तळमळीचा माणूस असल्यावर लोक काही सोडित नाहीत. तुम्हाला लोक अजिबात सोडणार नाहीत. तुम्ही सुद्धा काही काळजी करायचं कारण नाही. इतक्या प्रामाणिकपणे लोकांना जर कामाचं आपण वचन देत असाल तर निश्चितपणे निलंग्यातली जनता सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहायचं काम करेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यासमोर व्यक्त होतो. आज आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 20 दिवस आता बिलकुल गहाळ राहू नका. ह्या गावातला असेल तर त्याच गावात राहावा. उगाच ह्या गावातल्या माणसानं 10 गावात हिंडण्यापेक्षा आपलं बूथ, आपला गाव, आपल्या गावातला प्रत्येक मतदार त्या ठिकाणी सांभाळायचं काम करा ही कळकळीची विनंती करतो. आणि भैयांना आणि धीरज भैयांना साजेसं लीड म्हणजे महाराष्ट्रानं बघावं अशा पद्धतीचं लीडनं निवडून आणायचं काम आपण सर्वांनी करावं अशी विनंती करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार ओमराजे निंबाळकर साहेब. अतिशय आपल्या खुमासदार शैलीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण भाष्य केलात. आदरणीय